प्रत्येकाला ह्याच्याकडनं एक खूप मोठी अपेक्षा आहे आणि का नसावी मला सांगा. कारण ह्या चित्रपटाने जसं फर्स्ट लुक लॉन्च केला, फर्स्ट लुकमध्ये ज्या प्रकारे पुढं आणखी टीजर काय येईल, त्याचा ट्रेलर काय येईल याची उत्सुकता लागली, ह्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. हा एक कंटेंट त्यांनी यूट्यूबवर ड्रॉप केला. त्या कंटेंटने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. असं नाही आहे की मराठीमध्ये चांगले कंटेंट बनत नाहीत. मराठीमध्ये खूप चांगले चांगले कंटेंट याच्या आधीही बनलेत आणि याच्यानंतरही बनतील. पण हा पिक्चर जेव्हा बनेल ना, त्यावेळेस काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा पिक्चर लक्षात राहणार आहे लोकांच्या. या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी, या चित्रपटाचं बीजीएम आहे, या चित्रपटाचा कलाकार आहेत, या चित्रपटाची कहाणी आहे, एकदम सगळी युनिक आहे. याच्या आधी कधीच असं झालं नाही. बघा ना, ज्या वेळेस सुरुवात केली होती त्यांनी ह्या पिक्चरचा फर्स्ट लुक त्यांनी लॉन्च केला होता. त्याची सुरुवात त्यांनी अशा प्रकारे केली की एक गाणं वाजत होतं, दशावतारचा मिनिंगफुल एक गाणं वाजत होतं. त्या गाण्याचं बीजीएम, त्या गाण्याला ज्या प्रकारे प्रेझेंट केलं होतं, खूपच गुजबंप आलं होतं. म्हणजे ही एक वेगळी कन्सेप्ट होती. आधी कधीच एवढा चांगला सिनेमॅटोग्राफी बघितला नव्हता. याच्या आधी कधीच एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन मी बघितलं नव्हतं. पुढे जाऊन त्याला मायथॉलॉजीचा अँगल दिला. मोठं असं गोल चक्रासारखं काहीतरी दिसत होतं. त्याच्यामध्ये एक चिन्ह दिसत होतं, कुठल्या तरी देवाचं, देवीचं म्हणा, जंगलामध्ये होतं. ते आपल्याला सांगते की एक मायथॉलॉजिकल काहीतरी आपल्याला स्टोरी बघायला भेटणार आहे. आणि पुढच्या फ्रेममध्ये ज्यामध्ये आपल्याला गणपती दिसले, त्यामध्ये माणसं दिसले, त्यामध्ये विष्णू दिसले, त्यामध्ये वराह दिसले, ह्या सगळ्या गोष्टी बॅक टू बॅक फ्रेम झूम आउट होत होत्या. एकदम उत्तम प्रकारे या पिक्चरचा जो फर्स्ट लुक होता तो प्रेझेंट केला होता. मग यांनी ड्रॉप केला टीजर आणि महेश मांजरेकरांचा व्हॉइस ओव्हर असलेला तो आवाज अख्ख्या टीजरभर फिरत होता. महेश मांजरेकरांचा लुक बघून तर असं वाटतं की गावामधला एक रिच माणूस आहे तो. सगळ्यांचे पात्र आपल्याला रिव्हील केले. सुनील तावडे, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनव बेर्डे, दर्शनी इंदलकर, अशा सगळ्या कलाकारांना यांनी प्रेझेंट केलं. आणि त्यानंतर मग दाखवले दिलीप प्रभावळकर. त्यांच्या चेहऱ्यावर वार झालेले दिसत आहेत. त्यांनी एकदम पट्ट्या लावलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्याला. कोणाच्या तरी घरासमोर जाऊन एकदम भेसूर पद्धतीने उभे आहेत. तो कॅमेरा अँगल ज्या पद्धतीने त्यांच्यावर घेतलेला आहे, फोकस त्यांच्यावर घेतलेला आहे, ते खूपच जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आहे. मग टीजर होतो एंड. असं वाटतं की यांनी ना ह्या ट्रेलरमध्ये पण आपल्याला तेवढा सस्पेन्स राखून ठेवला पाहिजे जेवढा ह्यांनी फर्स्ट लुकमध्ये आणि टीजरमध्ये यांनी पण ठेवला होता. कारण त्याच्याशिवाय लोक थिएटरपर्यंत जाणार नाहीत. नाहीतर असं व्हायचं की भरोशाच्या म्हशीला टोनगा. जेवढी अपेक्षा आपण या चित्रपटाकडनं लावून बसलेलो होतो, त्यांनीही तेच केलं जे मराठीमधले बाकीचे चित्रपट करतात की त्यांच्या ट्रेलरमध्ये अख्खी कहाणी या चित्रपटाची दाखवून द्यायची. ट्रेलर बघूनच आपल्याला कळतं की पिक्चरला जायचं का नाही जायचं. ही गोष्ट जर त्यांनी काय नाही केली ना तर खूप चांगलं होईल. बाकी आज म्हणजे 18 ऑगस्ट 2025 रोजी या चित्रपटाचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे. ट्रेलर तुम्ही बघितला का? तुम्हाला कसा वाटला हे जरा कमेंट करून सांगा. आणि तुमची या चित्रपटाकडनं किती अपेक्षा आहे हेही आम्हाला कमेंट करून सांगा. की तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.